रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारी 14 सामान्य प्रश्नांची एक सूची जाहीर केली आहे. 33% महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून संसदेत राजकीय चर्चा तीव्र झाली असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी असा आरोप केला आहे की सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली 2021च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया पुढे नेऊ इच्छिते. सरकारने या प्रकरणी सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली आहे. लोकसभेत महिला आरक्षण फेटाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की विरोधकांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला आहे. महिला संसदेत जास्त निवडून येतील याची रचना विधेयकात करण्यात आली होती. विरोधकांनी महिला विरोधातील मानसिकता दाखवली. विधेयकाला सर्वजण मदत करतील असे वाटले होते. दक्षिण भारतीय राज्यावर होणारा अन्याय टाळण्यासाठी वेगळा निर्णय घेण्यात आला होता. संसदेत परवा आलेली विधेयक अचानक आलेली नाही. महात्मा फुले यांच्या विचारांना तितलांजली देण्याचं काम करण्यात आलंय. दरम्यान महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्याशी संबंधित 131वे घटना दुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत फेटाळण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांनी गृहमंत्री अमित शहा यांना त्या दिवशी संसदेत विरोधी पक्षाकडे 1 तास का मागितला होता हे स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. जम्मू आणि काश्मीरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, जेव्हा लोकसभेत विधेयक फेटाळण्यात आले तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. शेवटच्या क्षणी गृहमंत्री अमित शहा यांनी सूचनांचा समावेश करण्यासाठी 1 तास मागितला, परंतु त्यांनी एकमताने ते नाकारले आणि निकालाच्या घोषणेचा वापर केवळ चर्चेला भरकटवण्यासाठी केला. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.